नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण जो भाजीपाला लागवड वगैरे केला त्याची माहिती घेतली. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घराजवळची जी काय फुलझाडं वगैरे आहेत त्याची माहिती घेणार आहोत. तर चला बघूया आपल्या घराजवळची फुलझाडे. आपण बघू शकता की हे पण कसं हिरव्या कलरचं झाड आहे बघा, दिसायला पण किती छान आहे. ह्याच्यावरती पांढऱ्या रंगाची अशी फुलं येतात, म्हणजे अजून त्याला वेळ आहे थोडाफार, पण ती फुलं आली की आम्ही तुम्हाला दाखवू कशा प्रकारची फुलं येतात. त्याचप्रमाणे हे बघा, हे असं दुसरी पण अशी झाडं आहेत. हे बघा, दिसायला पण किती छान आहेत. तर ह्याच्यावरती पांढऱ्या किंवा पिवळ्या कलरची अशी फुलं येतात, म्हणजे हे झाड अजून मोठं व्हायचं आहे. आता लहान आहे ते झाड, तर थोड्या दिवसाने हे मोठं होणार, तर त्याच्यावरची जी फुलं वगैरे आहेत ती तुम्हाला आम्ही दाखवू. त्याचप्रमाणे परत दुसरी जी झाडं वगैरे आहेत आपण बघू शकता की हा बघा, हे एक दुसऱ्या प्रकारचं झाड आहे, म्हणजे ह्याला आम्ही तगर वगैरे असं बोलतो. तर ह्याच्यावरती बघा कशी पांढऱ्या कलरची जी फुलं वगैरे आहेत ती पण कशी छान आहेत एकदम, म्हणजे अशी आजूबाजूला आपण झाडं वगैरे लावलीत तर ती पण कशी दिसायला सुंदर वगैरे असतात आणि मन कसं एकदम आपलं प्रसन्न होऊन जातं. तर हे बघू शकता की हे आहे अबोलीचं झाड. याच्यावरती आता थोड्या प्रमाणात फुलं आलीत. आपण बघू शकता की हे जे झाड आहे ते आम्ही अगोदरच लावलं होतं. तर त्याच्याबरोबर हे जास्वंदाचं जे झाड आहे त्याचं काय झालं आहे की आत्ता सर्व जी जास्वंदाची पानं वगैरे आहेत ते आता पानं गळून पडलेली आहेत. तर थोड्या दिवसांनी पण ह्याला जी नवीन पाळवी वगैरे आहे ती फुटणार आहे. तर जी नवीन फुलं वगैरे आली की तुम्हाला दाखवू कशा प्रकारची फुलं आलीत. तर अजून बघूया आपण कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आहेत ती. हे बघू शकता की हे आहे गुलाबाचं झाड. आता गुलाबाचं काय झालं आहे की गुलाबावरची जी फुलं वगैरे होती ती येऊन गेलेली आहेत. तर हे आता गुलाब वगैरे ते आता कटिंग करायला आलं आहे. तर हे पण आम्ही आता कटिंग करणार आहोत. जसं जसा पाऊस पडेल त्याप्रमाणे आम्ही हे गुलाबाचं झाड कटिंग करणार आहोत. आपण बघू शकता की आपण हे कोरफडीचं वगैरे झाड लावलेलं आहे. म्हणजे कसं आहे, कोरफडीचं झाड आपण ह्या कुंडीमध्ये लावलेलं आहे. कुंडीमध्ये कोरफडीचं झाड छानपैकी होतं, म्हणजे त्याला आपण जो खत वगैरे घालतो तो पण चांगल्या पद्धतीने लागतो. म्हणजे बाहेर पण होतं, पण कुंडीमध्ये त्यांना कसं चांगल्या पद्धतीचं पाणी, चांगल्या पद्धतीचं खत वगैरे आपल्याला बघायला मिळतं. आपण बघू शकता की हे पण एक शोचं झाड आहे. तर त्याची पानं वगैरे बघा कशी आहेत ती. तर त्याच्यानंतर दुसरं आपण एक झाड आहे, याचं आपल्याला नाव नाही माहिती, पण एक आपण ते झाड लावलं आहे कुंडीमध्ये. ह्या झाडाचं नाव आहे, म्हणजे ह्याला चिनी गुलाब वगैरे बोलतात. तर ते अजून आले नाहीत, तर ते आले का आपण तुम्हाला दाखवू ह्याच्यावरती. तर हा एक झाड आहे, याच्यावरती बघा एक फूल आलेलं आहे. तर थोड्या दिवसाने हे झाड मोठं झालं की त्याच्यावरती अजून फुलं येतील. आपण बघू शकता, हे बघा आता दुसरं पण एक झाड आहे त्याच्यावरती अजून फुलं आलेली नाहीत. तर आपण हा आपला चाफ्याचं झाड आहे बघा. हे चाफ्याचं झाड आपण गेल्या वर्षी लावलं होतं. ह्या वर्षी बघा केवढं मोठं झालं आहे. त्याला थोडी आधाराची गरज आहे. आता त्याच्यावरती थोड्या आपल्या कळ्या वगैरे पण यायला लागल्या आहेत. म्हणजे कसं त्याला चांगलं पाणी वगैरे खत वगैरे मिळालं तर त्या झाडाची वाढ मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणजे झाड आपलं एकदम चांगलं होणार आहे. तर हे आहे शोचं झाड, म्हणजे असंच शोसाठी हे लावलेलं आहे बघा. म्हणजे शोसाठी अशा झाडांची लागवड करतात. हे बघा, आपण बघू शकता की हा कशा प्रकारचं झाड आहे बघा. ह्याचे जे कांदे वगैरे आहेत त्याच्या सकट आपण हा आणलेला आहे. तर ह्या झाडाची पण आपण लागवड करणार आहोत. म्हणजे थोडं पाऊस पडायला लागलं की ह्या झाडाची आपण लागवड करणार. बघा ह्याचा कशा प्रकारचा हा कांदा आहे आणि हे झाड पण कसं आहे बघा, दिसायला पण छान आहे. तर तुम्हाला ह्या झाडाचं नाव माहिती आहे का, तर कमेंट करून नक्की सांगा. तर हे आलूवडीची पण पानं आता बघू शकता की आता ही लहान प्रकारची आलूवडीची पानं आहेत. पण थोड्या दिवसांनी ही पानं मोठी होणार आणि मोठी झाली की आपण त्याचे आलूवडे करणार. म्हणजे तुम्हाला आम्ही दाखवू की कशा प्रकारे आलूवड्या केल्या जातात. म्हणजे कसं ह्याचं आलूची भाजी पण केली जाते आणि आलूच्या वड्या पण केल्या जातात. म्हणजे दोन्ही पण ह्याचे उपयोग होतात. वेगवेगळ्या प्रकारचे असे आलूची पानं असतात. तर हे बघा, हे छोटंसं अननस पण झालं आहे. तर म्हणजे कसं आहे, गेल्या वर्षी हे झाड लावलं होतं, तर ह्या वर्षी त्याच्यावरती अननस आलेत. म्हणजे ते पण आता थोड्या दिवसानं आम्ही काढणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद.